रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असून शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। याबाबत माहिती देताना आमदार प्रमोद जठार यांनी अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले। या शिबिरामध्ये उत्पन्न, जात, रहिवाशी यांसारखे विविध दाखले, 7-12 व 8 उतार्यांमधील दुरुस्त्या तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। महसूल विभागाचे अधिकारी थेट उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रश्न सोडवणार आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख व्हावे, हा या अभियानाचा उद्देश आहे। गावागावात जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवली जाणार आहे। महाराजस्व अभियान या अभियानाची एकूण जिल्ह्याची तयारी आणि या सर्व विषयावरती चर्चा केली आहे आणि ती चर्चा करत असताना संबंधित जिल्हाधिकारी असतील, सर्व जिल्ह्यातले उपविभागीय अधिकारी असतील, तहसीलदार असतील, हे सगळेजण उपस्थित होते आणि अतिशय चांगली चर्चा ही त्या ठिकाणी झाली। या चर्चेच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आज प्रमोद जठार साहेब आपल्यामध्ये शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे सक्षमपणे सक्षमपणे महाराष्ट्रात राबवण्यासाठी या अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि हे जे महाराजस्व अभियान आहे त्याचे अध्यक्ष दस्तूर खुद्द आपले महसूल मंत्रीच आहेत। उपाध्यक्ष योगेश कदम राज्यमंत्री आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला एक आमदार सदस्य म्हणून दिलेले आहे प्रत्येक जिल्ह्यात। त्यामुळे रायगड हा जिल्हा माननीय मंत्री महोदय यांच्या GR प्रमाणे त्याचा सदस्य मी आहे। त्यामुळे पुढचे जो काही कालावधी सरकारचा आहे त्या संपूर्ण कालावधीमध्ये त्या त्या जिल्ह्यात जाऊन आपले रेव्हेन्यू मॅटर्स जे आहेत, महसुलाचे जे जे अडचणी आहेत, गरीब माणसांच्या पेंडिंग केसेस, 7-12 सगळ्याच गोष्टी त्याची एक यादीच दिली आहे, तुम्हाला देतो। प्रलंबित फेरफार तात्काळ मंजूर करणे, 7-12 प्रमाणपत्र संबंधित अंमलबजावणी करणे, वारसा हक्काने नाव लावणे, वाटणी पत्राचे नाव लावणे, बक्षीस पत्र, जे काही जमिनीवर 7-12 पीक पाणी लावण्याची कारवाई सुलभ जलद गतीने होणे, पात्र शेती कर्जमाफीधारकास लाभ मिळवून देणे, शेत जमीन तुकडा बंदी महसूल कर, अशा अनेक गोष्टी आहेत। 15-20 गोष्टी आहेत की त्या सामान्य शेतकऱ्याला त्रास होता कामा नये। म्हणजे हा रायगड जिल्हा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। महाराज हे रयतेचे राजा होते। सामान्य शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावू नका अशा प्रकारचे निर्देश होते। अगदी उंदराने वाद जरी नेली आणि ती पेटती वाद गंजीला लागली, गवताला लागली, तर ते शेतकऱ्याची पोरं काय खातील, ढोरं काय खातील, एवढी काळजी घेणारा माझा राजा, रयतेचा राजा। म्हणून महाराष्ट्र सरकारने माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, सुनीत्रताई, या सगळ्या मंडळी महाराष्ट्र सरकारने जे राजस्व अभियान ताकदीने राबवायचं ठरवलं आहे आणि 22 जुलै ते 29 जुलै असा एक 8 दिवस, म्हणजे 22 जुलैला स्वर्गीय अजितदादांचं जयंतीचा दिवस आहे, तोच दिवस माननीय मंत्री महोदयांचा वाढदिवस पण आहे देवेंद्रजींचा। तर तिथून त्या अभियानाला सुरुवात, पुढचे 8 दिवस प्रत्येक त्या जिल्ह्यातल्या विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे। प्रत्येक विधानसभेमध्ये 1 दिवस शिबिर घेऊन सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा असा निर्देश पूर्ण महाराष्ट्रभर आहेत। 22 ते 29 हा सगळा आठवडा दिलेला आहे। आज आमची आपल्या कलेक्टर साहेबांबरोबर त्यांच्या सगळ्या टीमबरोबर आढावा बैठक, नियोजन बैठक झाली आणि 22 तारखेला आपल्या 7ही विधानसभेमध्ये, बरोबर, 7ही विधानसभेमध्ये या जिल्ह्यातल्या
22 तारखेला दिवसभर अशा प्रकारचे शिबिर होते आणि त्या शिबिरामध्ये सामान्य माणसाला कशा प्रकारे रिलीफ देता येईल, त्यांच्या अनेक अडचणी या महसूल ते कशा सोडतील. अगदी आरोग्याचं असलेलं कार्ड जे आहे तर काय म्हणतो आभा आयुष्यमान भारत कार्ड, अगदी त्यापर्यंत छोट्या छोट्या योजना असतील त्या पोचवणं, अनेक गोष्टी गरीब माणसाबद्दल त्याचा लाभ पोचणं, हाच हेतू याचा आहे. त्याची सुरुवात आपण 22 तारखेला करतो. सगळ्या विधानसभेमध्ये होईल. अगदी जिल्ह्यामध्ये असलेली 700-750 शेततळी आहेत, त्या शेततळीमध्ये सुद्धा मत्स्यबीज देणं, जे पर्यटकांच्या दृष्टीने योग्य आहे, ते मत्स्यबीज त्या दिवशी सोडणं आणि त्याच्यावरनं एखादा पर्यटनातला चांगला उपक्रम, त्यांना उत्पन्न शेतकऱ्याचं मच्छीमाराचं वाढेल का, आणि शेतकऱ्याचं मच्छीमाराचं उत्पन्न दुप्पट नाही तर हळूहळू तिप्पट झालं, या भावनेने ही सगळी समिती काम करते. कोल्ड स्टोरेज छोटे छोटे असतील, JNPT-मधल्या कंटेनर टाईपचे, ते पण काही पुढच्या भविष्य काळात मच्छीमारांसाठी देता येतील का, अशा अनेक गोष्टीवरती चर्चा झाली आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास या गोष्टी चर्चा झाली, 1 तास. आणि हो, आणि मोस्टली सर्पदंशाचा आता विषय फार छान आला की जवळजवळ यावेळेला 400-450 केसेस झाल्या, एकच दाखवले, फार काही दाखवले नाही. तरीसुद्धा अशा अनेक केसेस आहेत की ते ॲडमिटच होत नाही किंवा त्या बऱ्या झाल्या तरी कळत नाही. तर त्यांना काही ते आता भात कापणीचं सीझन हळूहळू येईल, तर त्यावेळेला काही गमबूट द्यावेत का, त्यांना हँड ग्लोव्ज द्यावेत का, अशा काही कंपनीच्या माध्यमातून त्यांना देणं मोफत CSR, म्हणजे किंवा सर्पदंश हा कमी होईल आणि कुठलेही शेतकरी दगावणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाची काळजी, शेतकऱ्याच्या मालमत्तेची काळजी, शेतकऱ्याच्या उत्पन्नाची काळजी आणि शेतकऱ्याच्या भविष्याची काळजी, त्याच्या मुलाबाळांची काळजी, त्याच्या गुराढोरांची काळजी, असं घेणारं रयतेचं सरकार, असं आमचं हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार यांचं हे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार काम करतंय. त्याची बैठक आज 1 तासात पार पडली. माझे सगळे सहकारी या ठिकाणी बसलेले उपस्थित होते आणि ते सगळे या गोष्टीला महायुतीची सगळी मंडळी मदत करतील. अशा प्रकारची आजची गोष्ट मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रेसच्या माध्यमातून तुमच्याकडे आलो. तुम्ही सुद्धा पत्रकारांनी, सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सरनी, सगळ्याच मंडळींनी आम्हाला आणि या सगळ्या कलेक्टरांच्या सगळ्या टीमला मदत करा.